नागपुरात 7 डिसेंबरपासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे। त्याची झलक जी आहे ती या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांची जी प्रेस कॉन्फरन्स आहे त्या ठिकाणी लावलेल्या बॅनर्सवरून दिसत आहेत। अशा प्रकारचे कोण कोणास म्हणाले अशा प्रकारचे बॅनर्स या ठिकाणी काळ्या याच्यात बॅकड्रॉपमध्ये लावण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी या माध्यमातून सरकारवर टीका करण्याचा हा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बघा या मुद्द्यावर हे एक सगळ्यात महत्त्वाचं गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं होतं अजितदादांबाबत त्याबद्दल लिहिलेलं आहे। अजितदादाबद्दल हे लिहिलेलं आहे आणि खाली छंद गोपी लिहिलेलं आहे गोपीचंद पडळकर। हे बघा या ठिकाणी ओबीसीच्या मुद्द्यावरून बोलायचं असेल तर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, मंत्रिमंडळातून बाहेर पडून त्यांनी यावर बोलावे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसापूर्वी जे वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य या ठिकाणी लिहिलेलं आहे। एकूणच या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य जे आहे ते कोण कोणास म्हणाले यावरून लिहिलेलं आहे। मला शिंदेसोबत भाजप आवडत नाही, मला अजितदादांसोबत भाजप आवडत नाही, मला देशाची सेवा करणारा भाजप आवडते, अशा प्रकारे लिहिलेलं आहे। आणि याच माध्यमातून तीन पक्षात कसं आलबेल नाही हे दाखवण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न जो आहे तो दिसतोय। बघा हा पत्रकार परिषदेचा हॉल आहे विरोधकांचा आणि त्या ठिकाणी सुरुवातीला मी तुम्हाला हे दाखवतो। बघा कोण कोणास म्हणाले भरत गोगावले यांनी काही दिवसापूर्वी जे म्हटलं होतं की सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, हे महादेवा मला मंत्री करा। दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला तेव्हा नेमका अजितदादांना डेंग्यू झाला, अशा प्रकारचे होर्डिंग्स या ठिकाणी लावलेले आहे। हे बघा त्या तानाजी सावंत यांच्यावरही टीका करणार होर्डिंग्स आणि हे सगळ्यात महत्त्वाचं होर्डिंग्स या ठिकाणी लागलेलं आहे। पोकळ घोषणांचा धूर आणि या माध्यमातून जे काही मुद्दे उद्यापासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे ते सगळे मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहे। मग ड्रग्ज निर्मिती, प्रदूषण, आरोग्य, महिला सुरक्षा, दुष्काळ, महागाई, शेतकरी आत्महत्या हे सगळे मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहेत। आणि हे बघा हे ट्रिपल इंजिनचं सरकार 3 इंजिन 3कडे चाललेले आहे। समोर शेतकरी आत्महत्या करतायत, युवक हे आहे आणि खोके सरकार, आजारी सरकार, अशा प्रकारचे होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी लावलेले आहेत। एकूणच कोण कोणास म्हणाले असो किंवा हे महत्त्वाचं होर्डिंग्स असो या माध्यमातून राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडलेली नाही। आणि उद्यापासून जे अधिवेशन सुरू होणार आहे त्या अधिवेशनात या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला धारेवर धरणार असेच चिन्ह आता तर दिसत आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानू माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।